नमस्कार, मी सुनील भिसे. आज आपण आपल्या पेरूच्या बागेमध्ये आहोत. पेरूची छाटणी करायची आहे. परंतु पेरूच्या छाटणीसाठी आपल्याला नॅचरली पद्धतीनं असा ताण पडला पाहिजे. ज्यावेळेला असा नॅचरल ताण पडेल, जवळपास हा 50 ते 60% नॅचरल ताण पडला आहे. त्याच्यामुळं ही जी काडी जी आहे, ही काडीमध्ये जे स्टोरेज आहे हे चांगल्या पद्धतीनं तयार झालेलं आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण याची कटिंग करणार आहोत, कटिंग केल्याच्या नंतर जास्त मादी फूल आणि जास्त फ्लावरिंग हे याच्यामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता या काडीमध्ये तयार होते. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण बाग बघू शकता, बऱ्यापैकी पानं 50 ते 60% पानं पिवळी पडलेली आहेत. आणि हे बघा, तुम्ही आपण इथं बघू शकता की याच्यामध्ये तर स्टोरेज लगेच तयार झालेला आहे, कळी निघते. त्याच्यामुळं ज्यावेळेला आपल्याला छाटणी करायची आहे तर त्यावेळेला आपण ह्या पद्धतीनं बाग ज्यावेळेस आपली अशी थोडीशी पिवळी पडेल 50 ते 60%, तर अशा वेळेलाच आपण बागेची छाटणी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, बागेची छाटणी घेताना तुम्ही या अशा सिकेटरचा वापर करू शकता, तर जेणेकरून तुम्ही ही जी जाड फांदी आहे, ही जाड फांदी जी आहे, या जाड फांदीला आपण अलगदपणे त्याला आपण कटिंग करू शकतो. हे बघा, आपण अशा पद्धतीने ही जाड फांदीसुद्धा आपण कटिंग करतो, जेणेकरून जागा त्याची फाटल्या जात नाही आणि झाडाला जखम होत नाही. त्यामुळं झाडाची छाटणी करताना या सर्व गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्या बागेची काळजी घेतली जाते आणि उत्पादनामध्ये भर पडली जाते. धन्यवाद.